हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 6वीचा विषय आहे बालभारती मराठी. यामधली 8वी ही जी कविता आहे माय, या कवितेचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तसेच खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. आणि हो, याच्या आधीचे सगळे धडे, कविता जे काही आहेत ते ऑलरेडी अपलोड केलेले आहे. स्वाध्याय इयत्ता 6वी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही सगळे स्वाध्याय याच्या आधीचे बघू शकता. चला, आपण आता प्रश्न पहिला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ, कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? आणि विद्यार्थ्यांनो, याचे उत्तर. लाकडे गोळा करण्यासाठी माय रानात जाते. तिच्या पायात सध्या चप्पल पण नाही आहेत. ती अनवाणी पायाने रानात फिरत असते. रानात अनवाणी पायाने फिरताना तिच्या पायाला विंचू लागेल, काटे लागतील याची तिला कधीच पर्वा नाही. अशी कवितेतील कष्टकरी आईची अवस्था आहे. पुढील प्रश्न, कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे? आणि याचे उत्तर. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसन पासन आणून कवीला नाना प्रकारे पदार्थ बनवून खाऊ घालते. कवी शिक्षणासाठी बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आभाळ होत असणार हे तिला ठाऊक आहे. म्हणून ती त्याला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते. पुढे प्रश्न, कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? याचे उत्तर. आत्ता आपल्या मुलाचे म्हणजेच कवीचे शिक्षण बस झाले. आत्ता त्याने शेतात जाऊन काम करायला हवं असे कवीचे बाबा आईला सांगतात. परंतु आईला कवीला खूप शिकवायचं असतं. त्यामुळे बाबांचे बोलणे सहन न होऊन तिचे डोळे भरून येतात. पुढील प्रश्न, आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते? याचे उत्तर. कवीची आई खूप कष्ट करते. कवीने खूप शिक्षण घेऊन मोठं व्हावं असं तिला वाटते. कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असलेला विरोध सहन करून ती कवीला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करते किंवा देते. म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते. चला बघूयात विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न, आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? आणि याचे उत्तर बघा. कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते. पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घेऊन
तिला सुखाचे जीवन द्यावे आणि नम्रपणे तिला वंदन करावे इत्यादी गोष्टी आईसाठी कवीला कराव्याशा वाटतात. आता आहे प्रश्न दुसरा. कोण, कोणास व का म्हणाले? त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कमेंट त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच इतर कोणत्या विषयाचे व यापुढील स्वाध्याय तुम्हाला हवे असतील तर तशी कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. प्रश्न अ. करू नको घाई म्हणे पोटभर खाय. आता याच्यामध्ये उत्तर बघा. असे कवीची आई कवीला म्हणायची. कारण कवी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहत असल्याने त्या ठिकाणी त्याची जेवणाची आभाळ होत असणार हे आईला ठाऊक होते. म्हणून ती कवीला सावकाश आणि पोटभर जेवायला सांगते. आ प्रश्न. बस झालं शिक्षण यांचं घेऊ दे हाती रुमन. आता उत्तर बघा. असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणलेले आहेत. कारण बघा, आपल्या मुलाने शेतीमध्ये आपला हातभार लावावा असे त्यांना वाटायचे. म्हणून ते असे आईला म्हणाले किंवा कवीच्या आईला म्हणाले. ई. या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय. आणि उत्तरामध्ये बघा. असे आई कवीला म्हणालेली आहे. कारण कष्ट करणाऱ्या कवीच्या आईच्या मनात कवीने लग्न करून संसार करून दुधावरच्या साईसारखी नातवंडे पहावी अशी इच्छा आहे. म्हणून ती कवीला असे म्हणाली. पुढील प्रश्न ई. अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय. तर उत्तरामध्ये असं लिहायचं आहे की हे असे कवी आपल्या आईला म्हणलेला आहे. कारण अपार मेहनत करणाऱ्या आईचे ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला. प्रश्न तिसरा. कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा. तर याचे उत्तर. आई रानात अनवाणी फिरून लाकडे गोळा करते. तिला पायात काटे टोचण्याची तसेच विंचवाच्या दंशाची पर्वा नाही. आणि दुसरं, कवीच्या वडिलांचा कवीच्या शिक्षणासाठी असणारा विरोध सहन करून देखील कवीची आई कवीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे कवितेतील प्रसंग मला अस्वस्थ करतात. अशा प्रकारे याचा उत्तर आपण दिला आहे. आता प्रश्न चौथा.
या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या. आणि आता याचं उत्तर. तर आपण कथेला शीर्षक दिलेलं आहे आई थोर तुझे उपकार. गाय हंबरून जेव्हा आपल्या वासराला चाटत असते तेव्हा त्या गायीच्या मायेमध्ये मला माझ्या आईची माया दिसते. लाकडे गोळा करण्यासाठी माझी आई रानात जाते, तीही अनवाणी पायाने. तिच्या पायात साधी चप्पल सुद्धा नाही. तिचे पाय विंचवाच्या दंशाला वा रानातील काट्यांना घाबरत नाहीत. सुट्टीच्या दिवसात मी जेव्हा घरी येतो तेव्हा घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई दुसऱ्यांकडून उसने पासने आणून मला विविध प्रकारचे जेवण बनवून खाऊ घालते. ते जेवण मी पोटभर खावे म्हणून ती सावकाश जेवायला सांगते. आत्ता शिक्षण बस झालं. शिक्षण बस झालं, शिकून कुठे मी मोठा साहेब होणार आहे. आता मी शेतीसाठी मदत केली पाहिजे असे ते आईला सारखे बोलत असतात. हे सर्व वडिलांचे बोलणे ऐकून आई अस्वस्थ होते आणि तिच्या डोळ्यात आपसुकच पाणी येते. असंच बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आले. ती माझ्याशी बोलताना मला म्हणते, तुझी राणी कधी येणार? म्हणजे तुझे लग्न कधी होणार? मला माझ्या नातवंडांना माझ्या डोळ्यांनी पाहायचे आहे. आई, मला तुला खूप सुखाने ठेवायचं आहे. आई, तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेऊन तुझे पाय घट्ट धरून ठेवायचे आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि या कथेला आपण नाव सुद्धा दिलेलं आहे, आई थोर तुझे उपकार. आता प्रश्न 5वा. माझी आई या विषयावर 10 ते 15 ओळी लिहा. तर प्रश्न खूपच सोपा आहे विद्यार्थ्यांनो. खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे, पण तुमच्या रेफरन्ससाठी मी हे उत्तर दिलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने स्वमताने याचं उत्तर देखील लिहू शकता. बघा मी काय लिहिलेलं आहे. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते, पण शिस्तीच्या बाबतीतही ती तेवढीच कडक आहे. नेहमीच तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. माझी आई मनमिळावू आणि दयाळू आहे. माझी आई सुशिक्षित असून सध्याच्या आधुनिक जगाबरोबर ती आम्हाला कसे जगायचे हे शिकवते. तिचे आमच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष देते. ती घरातील सर्व जबाबदारी व्यवस्थित सांभाळून तिचा
व्यवसाय सांभाळते. ती घरामध्ये आलेल्या नातेवाईकांचे तसेच पाहुण्यांचे खूप आनंदाने स्वागत करते. माझ्या मित्रांना आणि बहिणीच्या मैत्रिणींना ती खूप प्रेम करते. ती नेहमी आमच्या घराशेजारी असणाऱ्या मंदिरात ती पूजेसाठी जाते. आमच्या घरामध्ये सुद्धा एक छोटं मंदिर आहे. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी या मंदिरामध्ये दिवा लावते. सायंकाळी देवासमोर हात जोडून शुभम करोती म्हणायचे तिनेच तर आम्हाला लहानपणापासून शिकवले. माझ्यासाठी माझी आईच सर्व काही आहे. माझी पहिली गुरु तीच आहे. अशा माझ्या प्रेमळ आईला कोटी कोटी प्रणाम. प्रश्न 6. खालील शब्द पहा. वाहन, चपला. वाहन, प्रवासाचे साधन. उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा, त्यांचे अर्थ समजून घ्या. आता याचे उत्तर बघा. उषा. उषा म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायची गादी. आणि दुसरा उषा. उषा आणि उषा दोन्ही उच्चार सेम आहेत, पण एकाचा अर्थ आहे झोपताना डोक्याखाली घ्यायची गादी आणि दुसऱ्या उषाचा अर्थ आहे सकाळ किंवा प्रभात. त्यानंतर दुसरं बघा. दिन म्हणजे दिवस आणि दिन म्हणजेच गरीब. तर वेगवेगळा उच्चार सेम आहे, अर्थ मात्र वेगवेगळा आहे. आता पुढचा भाग आहे खेळूया शब्दांशी, जो की खूप इंटरेस्टिंग भाग आहे. त्यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आता खाली माय हा शब्द दिलेला आहे, तर माय साठी समानार्थी शब्द आहेत जननी, आई आणि माता. तर डोळ्यासाठी समानार्थी शब्द डोळा, नयन आणि नेत्र. इचूसाठी समानार्थी शब्द काय दिलेला आहे विंचू. आणि वाहन साठी समानार्थी शब्द आहे चप्पल. प्रश्न आ. जसे समानार्थी शब्द आपण बघितले तसेच प्रश्न आ मध्ये खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत. घाईसाठी विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश किंवा निवांत. अनेकदा साठी विरुद्धार्थी शब्द आहे एकदा. तसेच सुख साठी विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. आणि पोटवर साठी विरुद्धार्थी शब्द आहे उपाशी. प्रश्न ई. गळ्याची आन घालणे, कान भरणे हे वाक्यप्रचार या कवितेत आलेले आहेत. कान व गळा या अवयवांवरील वाक्यप्रचार माहित करून घ्या व त्यांची यादी करा. तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. आता कान या अवयवावरून किंवा गळा या अवयवावरून काय काय वाक्यप्रचार असतात याची आपल्याला यादी करण्यास सांगितलेली आहे. तर कान अवयवावरून बघा. पहिला वाक्यप्रचार कान भरणे किंवा काणी पडणे. तसेच आपण म्हणतो बघा कानाला खडा लावणे. त्यानंतर कान उघाडणी करणे आणि कानमंत्र देणे. तर कान या अवयवावरून हे आहेत वाक्यप्रचार. आता गळावरून काय आहेत बघा.
गळा दाटून येणे आणि गळ्यात पडणे. त्यानंतर खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा. तर इथे जे हे लाल कलर मध्ये शब्द दिसत आहेत ते सगळे सर्वनाम आहेत. बघा, पहिला राधा म्हणाली प्रशांत तू. तर यामध्ये तू हे काय आहे? सर्वनाम आहे. किती छान गाणे गातोस. दुसऱ्यांदा आहे ती माझी बहीण आहे. तर यामध्ये ती हा शब्द सर्वनाम आहे. तिसरा, कोणी कोणाशी भांडू नये. तर याच्यामध्ये कोणी कोणाशी हा सर्वनाम आहे. चौथा, ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन. तर याच्यामध्ये दोन सर्वनाम आहेत, ज्याला आणि त्याला. त्यानंतर मला कोणी काही विचारू नये. तर यामध्ये मला कोणी हे सर्वनाम आहे. आणि सहावं, सदा माधवच्या बाबांना म्हणाला हा मला त्रास देतो. त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच खरे म्हणणे खरे करतो. तर यामध्ये सर्वनाम आहेत हा, मला, त्याला, मी आणि तो. तर हे आहेत या वाक्यातील सर्वनामे. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. बघूयात, या ठिकाणी आपण ऑलरेडी उत्तरा देऊन ही वाक्य पूर्ण केलेली आहेत. तर याच्यामध्ये ह्या वह्या मुलांना द्या. तर हे सर्वनाम आपण घेतलेलं आहे. दुसरं, त्याला काय आवडते. काय, कोणते आणि कोणी. तर यातलं काय हे सर्वनाम आपण घेतलेलं आहे. आम्ही आकाशकंदील बनवले. तर यामध्ये आम्ही हे घेतलेलं आहे. चौथं बघा, मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले. तर यामधलं आपण स्वतः घेतलेला आहे शब्द. त्यानंतर पाचवा, त्याने कोणाला काही सांगितले नाही. तर कंसामधला कोणाला हे सर्वनाम आपण घेतलेले आहे. तर या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. खाली प्रश्न विचारला आहे, खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा. तर हे जे 5 प्रश्न आहेत या 5 प्रश्नांची उत्तरं इथं दिलेली आहेत. बघा, तर योग्य पुरुषवाचक सर्वनाम, मी आज पतंग उडवणार आहे. त्यानंतर दुसरा, ती छान पतंग उडवते. इथे तिसऱ्याचं बघा, मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. त्यानंतर चौथं, आपण पतंग उडवूया. आणि पाचवं आहे, पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत. पुढील प्रश्न, खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा. तर पहिल्यांदा दिलेला आहे कोण. मग आपण वाक्य तयार केलेलं आहे, सहलीला कोण जाणार आहे. त्यानंतर हे पुस्तक आहे. तिसरा आहे ती सहलीला जाते. त्यानंतर काय, तुला काय पाहिजे. पाचवं सर्वनाम दिलेलं आहे कोणाचा. तर वर्गात कोणाचा पहिला नंबर आला. आणि सहावं दिलेलं आहे ही. यावरून आपण काय, ही वही आहे. तर अशा प्रकारे दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून आपण वाक्य लिहिलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो स्वाध्यायाचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच असे व्हिडिओ, स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील किंवा इतर विषयाचे हवे असतील तर तो विषय आणि तो स्वाध्याय जो हवा आहे तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. थँक्यू.